मित्रांनो जय हिंद। या वर्षी वरुण राजाने एक कृपा केली। नगर तालुक्यात सतत खूप चांगला पाऊस झालाय। त्यातही आमच्या चितोंडी पाटील गटातील कोल्हेवाडी गावामध्ये खूप छान पाऊस झाल्यामुळे अतिशय सर्वत्रच तलावांमध्ये पाणी आलंय। परंतु या कोल्हेवाडी गावातील जे दर्याचं तळ आहे, ज्या तळ्याचं नाव किंवा हा तलाव तुम्हाला माझ्या मागे दिसतोय दर्याचा तलाव, या तलावाला देखील खूप भरपूर प्रमाणात पाणी आलंय। विशेष म्हणजे नेमकं ह्या कोल्हेवाडी गावाला होतं काय की उन्हाळ्यामध्ये सातत्याने पाण्याची कमतरता भासते आणि शासनाला या ठिकाणी करोड रुपयाचे टँकर द्यावे लागतात। परंतु 100% यावर्षी शासनाचा हा पैसा वाचणार आहे। परंतु त्याला एक छोटंसं ग्रहण असं लागलंय की हा तलाव 2-3 ठिकाणी आता लिखित झालाय आणि सर्व ग्रामस्थ माझ्याबरोबर आहेत। आमचे मित्र विनोद घोगरे आहेत, राम शेळके, राजूभाऊ शेळके आहेत, आमचे रमेशजी गावाने आहेत। या सर्वांनी माझ्याकडे तक्रार केली आणि मी स्वतः या ठिकाणी येऊन पाहिलंय की हे तळ 2-3 ठिकाणी गाळायला लागलंय। जर आता थोडा पण जर पाऊस झाला तर 100% तळ फुटणार। याची आम्ही नगर दक्षिणचे खासदार लोकनेते लंके साहेब तसेच नगरचे तहसीलदार साहेब यांना, शिंदे साहेब यांना देखील कल्पना दिली आहे। त्यांनी खासदार साहेबांनी तात्काळ सांगितलं याच्यावरती आम्ही काम करू आणि तहसीलदारांना सुद्धा विनंती आहे की कृपया आज आपल्या जो वेळ आहे आणि या वेळेतच आपण जर या तलावाच्या कामाकडे लक्ष दिलं, इथं थोडासा भराव जरी केला आपण, 1-2-3 दिवस जरी याला पॉकलेन मशीन आणि जर डंपर लावलं, या ठिकाणी मुरुम घ्यायला सुद्धा भरपूर जागा आहे। तो मुरुम सुद्धा शेतकरी या ठिकाणी द्यायला तयार आहेत। परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून नगरच्या तहसीलदारांना विनंती आहे की कृपया आपण या गोष्टीकडे लक्ष द्या, जेणेकरून हा तलाव टिकल आणि पुढच्या पूर्ण वर्षभर कमीत कमी कोल्हेवाडी गावात तरी पाणी व्यवस्थित साचून राहील। धन्यवाद।